नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासंदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, नमो किसानच्या 9व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत, कोणते कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणत्या तारखेला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत, त्या संदर्भातली सविस्तर माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून रोज बघायला मिळणार आहे। कारण मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं हे एक विश्वसनीय असं प्लॅटफॉर्म आहे। अपेक्षा करतो की तुम्ही भरभरून आपल्या या चॅनलला सपोर्ट कराल। मित्रांनो, राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर सांगली जिल्ह्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। जिल्ह्यात या योजनेचे सुमारे 3,93,000 लाभार्थी आहेत। गेल्या 2 हप्त्यांची रक्कम अद्याप त्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही। त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता कर्जमाफीच्या प्रक्रियेशी जोडला गेलेला आहे का, असा प्रश्न आता शेतकऱ्यांकडून सरकारसाठी उपस्थित केला जात आहे। कर्जमाफीस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा प्रलंबित हप्ता कधी मिळणार की मिळणार नाही, अशी चर्चा सध्या शेतकरी वर्गात सुरू आहे। मात्र कर्जमाफीची प्रक्रिया आणि नमो सन्मान योजनेच्या हप्त्याबाबत शासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही। त्यामुळे हप्ता रखडण्यामागील नेमके कारण काय आहे हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाहीसे झाले। कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर त्याचा परिणाम होणार का, याबाबत संभ्रम निर्माण कायम आहे। दरम्यान केंद्र शासनाच्या PM किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 23 हप्त्यांचे जवळजवळ 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत आणि आता त्या संदर्भात शेतकऱ्यांना PM किसानच्या 24व्या हप्त्याची देखील आतुरता लागलेली आहे। परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे की नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा हप्ता कधी जमा होणार, कारण 8वा हप्ता जमा होऊन बरेच महिने लुटले, परंतु 9वा हप्ता अजूनही खात्यात जमा झाला नाही आणि 10वा हप्ता देखील कधी जमा होणार याच्या संदर्भात देखील काही महत्त्वाची अपडेट समोर आलेली नाही। मित्रांनो, ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीतील 24वा हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे। केंद्राच्या योजनेचा निधी नियमितप्रमाणे मिळत असतानाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता रखडल्याने शेतकरी बंधूंमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी हप्त्याबाबत संभ्रम निर्माण होताना दिसत येत आहे। मित्रांनो, कर्जमाफीची पात्रता, नमो सन्मानचा प्रलंबित हप्ता आणि दोन्ही योजनांचा परस्पर संबंध याबाबत शासनाने तातडीने स्पष्टता द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोरात होत आहे। हप्ता कधी जमा होणार याकडे जिल्ह्यातील जवळजवळ 3.93 लाख लाभार्थी शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे आणि या शेतकऱ्यांना हा हप्ता कधी जमा होणार याची देखील प्रतीक्षा लागलेली आहे। सरकारने पुढे येऊन या संदर्भातली सविस्तर माहिती शेतकऱ्यांना द्यावी असे आवाहन आपण करूयात। हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।